नमस्कार. माझ्या या ओंजळीत ना एक पुस्तक आहे आणि माझ्या ओंजळीत मावलं आहे म्हणजे हे पुस्तक खूप छोटंसं आहे आणि या छोट्याशा पुस्तकात संपूर्ण जगाला मार्गदर्शन होईल अशा प्रकारचं ज्ञान आहे. ओळखलं असेल तुम्ही कुठलं पुस्तक आहे. ही आहे श्रीमद भगवद्गीता. 800 श्लोक या छोट्याशा पुस्तकात सामावलेले आहेत. आणि तसंच हे दुसरं पुस्तक आहे. ही आहे गीताई. विनोबा भावेंनी श्रीमद भगवद्गीता मराठीमध्ये काव्यरूपात भाषांतरित केली ते हे पुस्तक आहे. आणि या पुस्तकाच्या पहिल्या पानावरती विनोबाजी लिहितात, गीताई माऊली माझी तिचा मी बाळ नेणता, पडता झडता उचलून घेई कडेवरी. गीतेला त्यांनी माऊली म्हणजे आई संबोधलेलं आहे. आणि आपण ज्या वेळेला आयुष्यात चुकतो, पडतो किंवा ज्या वेळेला आपण दिशाहीन होतो त्यावेळेला आपल्याला मार्गदर्शन करणारी ही अशी आईसारखी भगवद्गीता आहे असं विनोबांनी सांगितलेलं आहे. आम्ही शाळेत असताना 1ली ते 4थीमध्ये आम्हाला भक्तियोग हा गीताईचा भक्तियोग पाठांतराला होता. आणि तेव्हापासून गीतेविषयीचं एक प्रकारचं औत्सुक्य किंवा एक प्रकारचं कुतूहल माझ्या मनात होतं आणि मोठं झाल्यावर आपण गीता समजून घ्यायची अशी माझी खूप इच्छा होती. अर्थात मला संस्कृत अभ्यासाला नव्हतं, त्यामुळे संस्कृत वाचन मला वाचून समजत नाही, म्हणजे वाचता येतं पण समजत नाही. त्यामुळे मग मी हा गीताईचा आधार घेऊन भगवद्गीतेचे 18ही अध्याय, प्रत्येक श्लोक हा माझ्या शब्दात मला जसा समजला तसा लिहित गेले आणि हे 18ही अध्याय 20 आठवड्यात लिहून मी पूर्ण केले. यानंतर गीतेविषयी बोलणं किंवा त्याचा प्रसार व्हावा असं मला वाटतं. त्यामुळे स्वाभाविक आहे मी अनेक लोकांशी या विषयावरती बोलत गेले. मला असं लक्षात आलं की पुष्कळ लोक असं म्हणतात की गीतेमधलं ज्ञान हे खूप जडजव्याळ आहे. म्हणजे कसं की कर्मयोग सांगितलेला आहे, कर्म करा पण फळाची अपेक्षा ठेवू नका. आणि खरोखर प्रत्यक्ष जीवनात असं होतं का? फळाची अपेक्षा ठेवल्याशिवाय राहता येतं का? असं प्रत्येकाचं म्हणणं आहे. खूप भारी ज्ञान आहे आणि ते पुस्तकातलं आहे, ते प्रत्यक्ष जीवनामध्ये आचरता येणं खूप कठीण आहे असं बऱ्याच जणांचं मत पडलं. पण गीता म्हणजे फक्त कर्म करा आणि फळाची अपेक्षा ठेवू नका हा एकच श्लोक नाही, तर गीतेमध्ये भरपूर गोष्टी आहेत. मुळात हा एक 2 मित्रांमधला सुंदर असा संवाद आहे आणि 2 बुद्धिमान मित्रांमधला संवाद आहे, युद्धभूमीवर घडलेला संवाद. याच्यामध्ये श्रीकृष्ण आणि अर्जुन, जे पहिल्या अध्यायामध्ये अर्जुन गलितगात्र होऊन श्रीकृष्णांच्या समोर आपली व्यथा मांडतो की बाबा हे सगळे माझे आप्तस्वकीय समोर उभे आहेत, ह्यांना मी कसा मारू. त्यावेळी श्रीकृष्ण अर्जुनाची निर्भत्सना करण्यापासून ते त्याला प्रेमाने गोंजारून त्याला विश्वरूप दर्शन दाखवून त्याला थोडीशी भीती घालून थोडंसं धमकावून त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या ज्ञानाची दालनं उघडी करून देऊन त्याला हर तऱ्हेने समजावतात आणि शेवटी त्याला युद्ध करायला तयार करतात. यातले जे बारकावे आहेत, यातल्या ज्या क्लुप्त्या आहेत, याच्यातले जे नाट्य आहे हे अतिशय अनुभवण्यासारखं असं छान आहे. आणि हे ज्यावेळी आपण श्लोक दर श्लोक वाचत जातो आणि आपण ज्या वेळेला समजून घेत जातो त्यावेळेला आपण त्याच्यातनं काही शिकत जातो आणि आपलं आयुष्यसुद्धा त्याच्याबरोबर समृद्ध होत जातं. मला काही उदाहरणं तुम्हाला याच्यामध्ये द्यायची आहेत. याच्यातलं एक म्हणजे आत्मसंयम योगामध्ये श्रीकृष्णांनी आपण ध्यान कसं लावावं हे अत्यंत साध्या आणि सोप्या शब्दात सांगितलेलं आहे. की एक चटई घ्या, एक साधं आसन घाला, त्याच्यावरती तुम्ही ध्यान लावून बसा, डोळे बंद करा, श्वासावरती नियंत्रण करा, श्वासावर लक्ष ठेवा आणि ओंकाराचा नाद करा आणि मग अशाने तुम्ही परमेश्वराशी एकरूप होऊ शकता. ही अत्यंत साधी सोपी क्रिया त्यांनी आत्मसंयम योगात सांगितलेली आहे. आणि हे शिकण्यासाठी आज आपण भारंभार पैसे देऊन मेडिटेशनच्या क्लासला जातो आहोत. हे साधं गीताईमध्ये सांगितलेलं आहे. अजून एक उदाहरण मला जे तुम्हाला द्यावंसं वाटतं ते म्हणजे भक्तियोगातलं, की मला कुठल्या प्रकारचा भक्त आवडतो हे श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं. अर्थात प्रश्न अर्जुनानेच विचारला होता. त्याच्यावरती त्यांनी असं सांगितलं की न उल्हासे न संतापे न मागे झुरे चिजो, बरे वाईट सोडोनी भजे तो आवडे मज. आता जो आनंदाने हुरळूनही जात नाही आणि दुःखाने खचूनही जात नाही आणि एखादी गोष्ट केल्यानंतर तो झुरतही बसत नाही असा भक्त मला आवडतो. किती सोपं आणि साधारण, हेच तर आपल्याला शिकायचं. हे जर लहानपणापासून आपल्याला अवगत असेल तर आपलं जगणं खूप शांततामय, सोपं, साधं आणि खूप सुंदर जाऊ शकतं. तर हे याच्यात लिहिलेलं आहे. आणखीन एक श्लोक भक्तियोगातला मला अगदी खास करून उद्धृत करावा असा वाटतो की जो श्रीकृष्ण सांगतात की मन माझ्यात तू ठेवा, बुद्धी माझ्यात राख तू, म्हणजे मग निशंक मीची होशील तू स्वये. तू माझ्यामध्ये बुद्धी, मन हे ठेव, म्हणजे तू शेवटी जो तू आहेस तो मीच बनशील, म्हणजे शेवटी तू परमेश्वर स्वरूप होशील आणि तू स्वतःसुद्धा तितकाच सामर्थ्यवान आहेस. आणि आपण जे परमेश्वर बनतो ते आपणही तितके सामर्थ्यवान नसतो. हे श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलेलं आहे आणि हे सगळं आपल्या सगळ्यांसाठी सुद्धा तितकंच ॲप्लिकेबल आहे. तर अशी ही सुंदर गीता, अशी ही सुंदर गीताई, प्रत्येकाने गीतेचा मागोवा घ्यावा, गीता काय आहे हे समजून घ्यावं, त्याच्या कुतूहल त्याच्याविषयीचं जागृत व्हावं असं मला मनापासून वाटतं.
ज्यांना संस्कृत येत असेल त्यांनी संस्कृतात गीता वाचून समजून घ्यावी, ज्यांना मराठीतनं वाचून घ्यायची आहे त्यांनी गीताही वाचावी. दुसरं काही भाषांतरं असतील तर ती वाचावीत. काही जर समजावून देणारे अशा प्रकारची व्याख्यानं असतील तर ती ऐकावीत. कुठल्याही मार्गाने तुम्ही समजून घ्या, पण गीता जर तुम्ही समजून घेतली अगदी पहिल्यापासून शेवटपर्यंत तर तुम्हालाच कळेल की ह्याच्यामध्ये रंजकता आहे, ह्याच्यामध्ये भरपूर शिकण्यासारखं काहीतरी आहे आणि आपल्या आयुष्याचा पाया मजबूत करणारं असं हे तत्त्वज्ञान आहे जे लहानपणापासूनच सर्वांना शिकवलं गेलं पाहिजे. हे मला तुमच्याशी शेअर करायचं होतं. धन्यवाद.